माढा तालुका सरपंच परिषद मेळावा विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकत पार पडला। अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेची माढा तालुक्यातील पहिली सरपंच परिषद पंचायत समिती कुर्डुवाडी येथील कैलासवासी विठ्ठलराव शिंदे सभागृहात विविध समस्यांच्या पैलूंवर चर्चा आणि मार्गदर्शन करीत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली। कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या संघटनेचं काम करत असताना सरपंच हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, लोकशाहीमध्ये शेवटचा घटक आहे। तरी देखील शासनाकडून सरपंचांना योग्य त्या पद्धतीनं मान सन्मान आणि मानधन मिळत नाही। त्याचबरोबर ज्या टेक्निकली अडचणी आहेत, सरपंच हा संघटित नसल्यामुळे त्या सरपंचाच्या वेगवेगळ्या अडचणी ह्या शासन स्तरावरती, ग्रामपंचायत स्तरावरती मांडायच्या म्हटल्यानंतर अनेक वेळा सरपंचाला फसवणूक केली जाते आणि त्या पद्धतीनं त्या कामाची तेवढ्या पद्धतीनं गावामध्ये प्रगती होत नाही। सरपंच पदाची निवड झाल्यानंतर मी ज्यावेळेस कार्यभार हाती घेतला त्यावेळेस जिल्हा परिषद असेल, BDO ऑफिस असेल व इतर विविध सरकारी योजनेमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस इतर अनेक अडचणी येत होत्या। त्यातच माझी सन 2018 मध्ये माढा तालुक्याच्या सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांची अशा प्रकारे जर अडवणूक होत असेल तर इतर लोकांच्या जे काही अशिक्षित लोक आहेत सरपंच पदावर निवड झालेली या लोकांना तर खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातोय। कामगारांची सुद्धा संघटना आहे, परंतु सरपंचांची संघटना नाही। जर एखादा विषय आपल्याला मांडायचा असेल तर एकत्र ज्यावेळेस आपण जातो त्यावेळी तो विषय अगदी प्रभावीपणे मांडू शकतो किंवा त्या विषयाची उकल करू शकतो। म्हणून सरपंच संघटना सरपंचांना एकत्र घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन ज्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सोडवायच्या, गाव लेवलच्या असतील, पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या असतील, अशा सर्व स्तरातील अडीअडचणी ह्या सरपंचांनी एकत्र येऊन जर सोडवल्या तर निश्चितपणे आपण गावाचा विकास करू। या मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य संघटक कैलाश गोरे यांनी केलं। यावेळी ते बोलताना म्हणाले, यावेळी अनेक मान्यवरांनी समस्यांचा पाढा वाचून सरपंचांना मानधनाबरोबरच शासन दरबारी न्याय मिळावा असं भाष्य सरपंच परिषदेचे माढा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट धनाजी बागल म्हणाले। सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचं माढा तालुका संघटनेच्या अध्यक्षाने मी हार्दिक स्वागत केले आहे। राज्याचे माननीय अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी सन 2003 मध्ये स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व सरपंच, उपसरपंच सदस्यांना एकत्रित करण्याचे काम अहोरात्र चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून माझी माढा तालुका अध्यक्षपदी, सरपंच संघटनेच्या माढा तालुका अध्यक्षपदी निवड करून आपली सेवा करण्याची संधी दिली याचा मला आनंद होत आहे। आपण सर्वजण गावाला हाकत असताना अनेक अडचणींना सामोरे जात असतो। अशा सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण आपल्या संघटनेची ताकद माननीय जयंत पाटील यांच्या मागे उभी करून शासन स्तरावर निर्णय घेण्यास भाग पाडू। तसेच यापुढील कार्यकाळामध्ये आपण सर्वांनी एकत्रितरित्या आपल्या संघटनेला सहकार्य करावं। आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे ही विनंती एवढे म्हणून मी माझे प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेत सरपंचांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष असावा, तसेच मुंबईला कामानिमित्त गेल्यावर राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सरपंच भवनाची स्थापना करावी। याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे आपल्या भाषणाद्वारे सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं। आणि पत्रकार परिषद घेतल्या, त्याच्या बातम्या सगळ्या पेपरला यायच्या आणि आम्ही पत्रव्यवहार केला महाराष्ट्रातील सगळ्या ग्रामपंचायतींना। तर त्या माध्यमातून कुर्डुवाडी सारख्या एका छोट्या शहरामध्ये 14,000 सरपंच, उपसरपंच एकत्र पहिल्यांदा आले। आणि या संघटनेची पहिली मागणी कुठली मानली झाली असेल तर मागच्या काळामध्ये ग्रामसेवकाच्या सहीनं ग्रामपंचायतीचा आर्थिक कारभार चालायचा, त्याच्या एकट्याच्या सहीनं चेक वटले जायचे आणि सरपंच संघटनेची पहिली मागणी होती किंवा सरपंचाची सही चेकवर बंधनकारक करा आणि ती पहिली मागणी आपल्या सरपंच संघटनेमुळे राज्यामध्ये लागू झाली। हा आपला पहिला विजय होता आणि त्यामुळं आज सरपंच असा एकच घटक आहे या देशामध्ये, या लोकशाहीमध्ये की त्याची एकट्याची चेकवर सही आहे। पंचायत समितीच्या सभापतींना विचारून बघा, त्यांना अधिकार नाही। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना विचारून बघा, त्यांना अधिकार नाही। कुठल्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, पंतप्रधानांना कोणालाही चेकवर सही करण्याचा अधिकार नाही। तो अधिकार फक्त सरपंचाला आहे आणि त्यामुळं
यावेळी गटविकास अधिकाऱ्यांसह संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय परबत, भेंडचे सरपंच डॉक्टर संतोष दळवी, पिंपळखोटेचे विजयसिंह पाटील, रोपडेचे सरपंच तात्यासाहेब गोडगे, मीनाक्षी पाटणे, आलेगावचे सरपंच चित्रा वाघ, महिला जिल्हाध्यक्ष कौसर जहागीरदार, महिला आघाडीच्या कल्पना भोसले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लता मोरे, वडाचीवाडीचे सरपंच शिवाजी बाप्पा ढेकळे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहसंपादक विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डुवाडी।